आनंदाच्या कट्ट्यावरचा पहिला कार्यक्रम आम्ही YouTubeवर टाकला आणि तुम्हांच्या अनेक स्तुतीपर कमेंट्सची अगदी बरसातच झाली आणि त्याचबरोबर पावसानंही आपलं आगमन केलं. पाऊस हा खरं तरचा सगळ्यात आवडता ऋतू. म्हणूनच पावसावर अनेक कविता आजपर्यंत मराठी साहित्यात लिहिल्या गेल्या आहेत आणि यापुढेही जातील. कविता आणि पावसाचं नातं हे अगदी साहित्याच्या आरंभापासूनच. या नात्याची आपली पहिली ओळख होते ती लहानपणी ऐकलेल्या बडबड गीतातून. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा. असं म्हणत म्हणत आपण पुढे कधी भोलानाथ भोलानाथ पडेल काय या टप्प्यावर येतो आणि हा टप्पा ओलांडत तारुण्याच्या वाटेवर आपण जलधारांनी अंग चिंब भिजलेल्या ललती स्वप्ने पाहत मोठे व्हायला लागतो. पावसाचे अनेक आविष्कार आपण कवितेतून अनुभवतो. मृदगंधाचं अत्तर दर की प्रत्येक माणूस मृण्मय होत असावा. पर्जन्याच्या रूप गंध स्पर्शाने कवी होत असावा. मला वाटतं प्रत्येकामध्ये कवी हा पाऊसच चरत असावा. पाऊस ही चीजच इतकी विलोभनीय आहे की ती मनामधल्या पानापानात अशा कविता सहजपणे लिहून जाते. एरवी निसर्गाकडे पाहायला वेळ नसलेलं वृक्ष मन पावसाच्या आणि काव्याच्या सरीत सचैल नाहून निघतं. पाऊस म्हणजे चिमुकल्या हातांनी पाण्यात सोडलेली नाव. पाऊस म्हणजे डोळ्यात भिजला गाव. पाऊस म्हणजे बळीराजाची आस म्हणजे ओला सुवास. आपल्यासारख्या सामान्यांनाही पाऊस इतकं रोमॅन्टिक करतो तर मग प्रतिभेचं देणं लाभलेल्या प्रज्ञा कवींना पावसानं आकृष्ट केलं नाही तरच नवल. पाऊस अवघ्या जगण्याला एक काव्य प्रत्यय देतो हेच खरं. गार्गी कुलकर्णीच्या भाषेत म्हणायचं झालं तर ऐका. पाऊस म्हणजे वादळ वारा, पाऊस म्हणजे रिमझिम धारा, पाऊस म्हणजे ओला किनारा, पाऊस म्हणजे टिपटिप गारा, पाऊस म्हणजे पानांची सळसळ, पाऊस म्हणजे मातीचा दरवळ, पाऊस म्हणजे आठवणींची उजळण, पाऊस म्हणजे प्रेमाचे 4 क्षण, पाऊस म्हणजे नवी पालवी, नवी आशा, पाऊस म्हणजे नवी पालवी, नवी आशा, नवी उमेद आणि एक नवी दिशा. पाऊस म्हणजे मनातील दहाचा अंत आणि एक नवीन सुरुवात. या पावसाचं येणं इतकं मोहक आणि देणं इतकं निस्वार्थी असतं की त्याला उपमा मिळावी ती राधा कृष्णाच्या प्रेमाचीच. जसा राधेच्या नावाबरोबर कृष्णाच्या असण्याचा भास असतोच त्याचप्रमाणे पाऊस म्हटल्यावर मनातल्या आठवणींचा गंधार असणारच. कवी प्रवीण दवणे हे प्रतिभावंत कवी, गेय आणि हृद्य कविता लिहिण्यासाठी प्रसिद्धच आहे. त्यांच्या अनेक गीतांपैकी एक अतिशय लोभस असं हे गीत. या गीताला मीना खाडीलकरांनी लय दिली तर उषा मंगळ यांनी स्वरसाज चढवला. हे गीत पावसाबरोबर आपणही सहज गुणगुणू लागतो. आज अनिल हे गीत तुमच्या समोर सादर करेल. पाऊस पहिला गणुकानुला बरसून गेला, बरसून गेला. पाऊस पहिला जणू कान्हुला बरसून गेला, बरसून गेला. पानावरती 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 देठांती मयूर पिसारे फुलती भिजती आठवणी
पुसवून गेला आठवणींना पुसवून गेला बरसून गेला बरसून गेला पाऊस पहिला गणकानुला बरसून गेला बरसून गेला रंग निळूला रंग निळूला रंग निळूला रंग निळूला अंधाराला गंधला भला गंधाराला प्राण दिठीला बिलगुन गेला प्राण दिला बिलगुन गेला बरसून गेला बरसून गेला पाऊस पहिला गणकानुला बरसून गेला बरसून गेला तळहाताची 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 मेंदी भिजली ऋतुले बुनी राधा सजली कोणा सावळ्या डबून गेला कोणा सावळ्या जडवून गेला सोन गेला बरसून गेला पाऊस पहिला कानुला बरसून गेला बरसून गेला पाऊस पहिला. वाह वाह वा, वाह मस्त. क्या बात. खूप. पाऊस पहिला जणू कानूला बरसून गेला बरसून गेला. सुरेख ही कविता होती खरंच ही. पण आधुनिक मराठीमध्ये काव्य लेखनाचा एक नवीन ट्रेंड आला. मुक्त छंदातल्या अनेक कविता त्यात लिहिल्या. पण याबरोबरच अगदी संवाद वाटतील अशा काही कविताही लिहिल्या गेल्या आणि ह्या प्रकाराला खूप प्रसिद्धी मिळाली. मग त्यात अनेक कवींनी भर टाकली. आत्ताचे सौमित्र, गुरु ठाकूर, संदीप खरे, वैभव जोशी, स्पृहा जोशी काही कविताही ह्या पठडीत मोडतात. आता जी कविता रूपा सादर करणार आहे त्याची कवयित्री आहे शिवप्रिया सुर्वे. ही कविता ही काहीशी ह्या नवकविता प्रकारातच मोडते. पण असं असलं तरी मला त्यामागची भावना ही अगदी कालातीत वैश्विक वाटते. म्हणजे पावसाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो असं एक वय असतं. खरं तर पावसाचे संदर्भ बदलणे म्हणूया त्याला हवं तर. ज्यावेळी पाऊस आवडणारी व्यक्ती तिला आवडणाऱ्या सगळ्याच गोष्टी आवडायला लागतात, अगदी रोमॅन्टिक वाटायला लागते. त्या अर्ध्या कोवळ्या वयाची ही कविता रूपा सादर करीत आहे. खिडकी बाहेर श्रावण झड. खिडकी बाहेर श्रावण जड, समोर हिरवं झाड आणि मध्येच डोकावणारं कोवळं ऊन. आत मी आणि अचानक आलेला अर्ध्या वयाचा कोवळ्या वयाचा मित्र. तुला श्रावण आवडतो? मी सहज विचारते. काय बोलायचं ते कळतच नाही कधी कधी. तुम्ही मुली अजबच असता. थोड्या वेड्या, थोड्या हडव्या. यात काय आवडायचंय? बाकीचे महिने तसाच हा शाळेत कविता बिविता असायच्या, श्रावण मास वगैरे. बरं वाटायचं सगळ्यांबरोबर एका सुरात म्हणताना. तसं भिजायला आवडतं अधूनमधून. लगेच ऊनही पडतं, मजा वाटते. इंद्रधनुष्यही दिसतं कधी मधी. आणखी काय? मी हसते, थोडी दुखावून. रागवलीस? मित्र विचारतो. छे रे, प्रत्येकाची आवड असते.
मला तरी कुठे गणित आवडतं. तो म्हणतो ह्याचा इथे काय संबंध. निघताना टेबलावरचं मोरपीस उचलत विचारतो. छान आहे, घेऊ. मी हसून मान डोलावते आणि मला त्याच्या डोळ्यात श्रावण आवडू लागल्याची खूण हळूहळू स्पष्ट दिसू लागते. वा 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 रूपा, वा, फारच सुंदर. वा. श्रावण आवडू लागल्याची खूण हळूहळू स्पष्ट दिसू लागते. फारच छान. मला वाटतं कालिदासांच्या अगदी आषाढस्य प्रथम दिवसेपासून ते बालकवींच्या श्रावण मासी पर्यंत किंवा अगदी नवकवींपर्यंत सुद्धा सर्वच कवींनी पावसाचं कोड कौतुक भरभरून केलंय. पाऊस मनामनांना उमलवतो, फुलवतो. त्याची रंग उधळण फेर धरायला लावते, नाचायला लावते, गायला लावते. पाऊस नाही तर तुम्ही आम्ही नाही, मग कविता गाणी तरी कुठून असतील हो. पावसाच्या चिंब नखशिखांत आनंद गाण्यांनी नेहमीच मोहरता फुलता येतं का. प्रीती बहरत जाते का. नाही रसिक हो नाही. या कौतुक सोहळ्याला कंटाळलेले, त्याच्या सततच्या पडण्याने उबगलेलेही जीव असतात. पावसाकडे बघण्याचा हे एक भन्नाट दृष्टिकोन असलेला हा कवी संदीप अवचट काय म्हणतो ते ऐकाच पुष्करच्या आवाजात. अहो पावसासारखा पाऊस, त्यात एवढी काय खुश होतात लोक. पावसासारखा पाऊस, त्यात एवढी काय खुश होतात लोक. माझं तर त्या भुरभुरीने अगदी उठून जातं डोकं. मेघ काय, नभ काय, ढगासारखे ढग असतात. अहो पण कवी बिवींना म्हणे त्यात निरनिराळे अर्थ दिसतात. हा आता अधूनमधून ठीक आहे, पण म्हणून सारखं काय पाणीच पडावं. आम्ही काही बेत आखावेत आणि त्याचं पाणीच व्हावं. तृषार्तांच्या मार्गावरती चिंब करतो पाऊस लाटेत. अरे आम्हालाच का भेटतो मग हा ऑफिसवरच्या वाटेत. पैसा खोटा असला तरी पोरबिर लहान असतात. अहो पैसा खोटा असला तरी पोरबिर लहान असतात आणि ह्यांना बरी वाहून नेला नेमकी आमचीच मडकी दिसतात. धरती म्हणे साथ घालते, ऐकलं, धरती म्हणे साथ घालते आणि आकाश ओ देत. अहो अशाच वेळी गळून गळून आमचं घर पार ओलं होतं. अरे बोंब होते नुसती साली, अरे बोंब होते नुसती साली पाऊस येणार म्हटलं तरी. आणि बोलून बोलून बोलणार किती वेधशाळा खोट तरी. आम्ही सुद्धा मानतोच ना, अहो आम्ही सुद्धा मानतोच ना की पाऊस म्हणजे जीवन आहे. नुसतं कोरडं राहणं देखील वास्तवात भीषण आहे. पण म्हणून पावसानं या शहाण्यासारखं ठरवून यावं. सगळे घरात बसल्यावरती थेंब थेंब ठिकत राहावं. अशाच वेळी यावा पाऊस जेव्हा खरंच असेल हवा. मग एखादी कल्पना देखील देऊन जाईल अर्थ नवा. पण पावसासारखा पाऊस, त्यात एवढी काय खुश होतात लोक. खरंच रे पुष्कर, खरंच. आज ना पाऊस कितीही नकोसा वाटला तरी त्यातूनच नवकल्पना निर्माण होते बरं का. नवसृजनही होतात. या पावसावरच्या वैतागलेल्या कवींची कविता ऐकून मला इंदिरा संतांची कविता आठवते. त्यातही येरे येरे पावसा असं न म्हणता त्या पतीच्या काळजीने व्याकुळ होऊन नको नको रे पावसा असं म्हणतात. निसर्ग, प्रेम, विरह, दुःख आणि एकाकीपण हे इंदिरा संतांच्या कवितेचे पंचप्राण आहेत. त्या प्रेमात दुःख, दुःखात विरह, विरहात एकाकीपणा आणि या सगळ्यात विरघळून एकजीव झालेला निसर्ग आपल्याला अनुभवता येतो. ही कविता खरी भावपूर्ण आणि जिवंत कविता वाटते. निसर्गाशी एकरूप होणाऱ्या व निसर्गातील विविध रंगरूपांचा तरल आविष्कार घडवणाऱ्या त्यांच्या कविता आपल्याला उत्कट अनुभूती देतात. आपले पती कामानिमित्त बाहेरगावी गेले असताना आणि आपले चंद्रमौळी घर असताना जेव्हा पावसाचे ढग भरून येतात तेव्हा घरातल्या विवाहितेला घराची आणि आपल्या पतीची काळजी सतावीत असते. ह्या स्त्री सुलभ भावनेचे चित्रण अगदी सोप्या शब्दात
प्रभावी पद्धतीने ह्या कवितेत इंदिराबाई मांडतात. त्यांच्या लोकप्रिय कवितांपैकी एक अशी ही आशयघन कविता आता आपण ऐकूयात. नको नको रे पावसा सादर करीत आहे दीपा. नको नको रे पावसा, नको नको रे पावसा, असा धिंगाणा आवेळी. घर माझे चंद्रमोळी आणि दारातच सायली. नको नको रे पावसा, नको नाचू तडतडा असा कौलारावरून. नको नाचू तडतडा असा कौलारावरून. तांबे सतेली पातेली सांग आणू मी कोठून. नको नको रे पावसा, नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण. नको करू झोंबाझोंबी माझी नाजूक वेलण. नको टाकू फुलमाळ अशी मातीत लोटून. आडदांडा आडदांडा नको येऊ झेपावत दारातून. आडदांडा नको येऊ झेपावत दारातून. माझे नेसूचे झुमेर नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे, किती सोसले मी तुझे, माझे एवढ हे ऐक ना. वाटेवरी माझा सखा, वाटेवरी माझा सखा, त्याला माघारी आण ना. वेशी पुढे 8 कोस, वेशी पुढे 8 कोस, जरे आडवा धावत. विजेबाई कडाडून मागे फिरव पांथस्त. आणि पावसा राजसा, आणि पावसा राजसा, नीट आण सांभाळून. घाल कितीही धिंगाणा मग मुळी ना बोलेन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन. माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. नको घालू रे पावसा, नको घालू रे पावसा, असा धिंगाणा अवेळी. घर माझे चंद्रमोळी आणि दारात सायली. नको नको रे पावसा. वा 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 दीपा, सुंदर. वा वा क्या वा. बात आहे रूपा. खरंच खरंच ग रूपा, खरंच सुरेख शब्द आहेत इंदिराबाईंचे. घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. वा वा वा. मला वाटतं पाऊस इंद्रधनुसारखी रंगांची उधळण करतो आणि त्यातल्या सर्व रंगांच्या छटा कवितांमध्ये सापडतात. आणि तरीही पावसाला त्याचे स्वतःचे असे रूप रंग नाही हे विशेष. कवी लेखक जे रूप देतात ते लिहून तो आपल्या समोर येतो. एक शायर म्हणतो, कोई रंग नहीं होता बारिश का, कोई रंग नहीं होता बारिश का, लेकिन जब बरसता है तो कायनात को रंगीन बना देता है. लेकिन जब बरसता है तो कायनात को रंगीन बना देता है. खरंच पावसाने नुसती सृष्टी हिरवीगार होते असं नाही, पण आपली मने आपली चर्या ही एकदम खुलून जाते. पण मजा बघा ना, जेवढी रोमॅन्टिक किंवा प्रेमाच्या कविता गाणी पावसावर लिहिली गेली आहेत, तेवढीच दुःखी किंवा प्रेमभंगाच्याही कविता गाणी पावसावर लिहिली गेली. मग ते चांदनी चित्रपटातील लगी आज सावन की फिर वो झडी है असो, किंवा दो बदन मधलं जब चली ठंडी हवा जब उठी काली घटा हे जुने गाणं असो. पावसाचे संदर्भ ज्याला जसे हवे तसे. कुणाला तो प्रेम फुलवणारा दिसतो, कुणाला तो प्रेम फुलवणारा दिसतो, तर कुणाला पावसात आपल्या स्पेशल व्यक्तीबरोबर अनुभवलेले रोमांचित क्षण आठवतात, किंवा काहींना असे नाते आठवते ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलेलं असतं. पण ती व्यक्ती आयुष्यात जोडीदार मात्र बनू शकत नाही. एक असा दुखरा अंधारा कोपरा त्या पावसाबरोबर उजळून निघतो, जो ना तेवट ठेवता येतो ना विझवता येत.
त्या आठवणींबरोबर पाऊस आठवणे एवढंच हातात असतं आपल्या. कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांची ही खूप सुप्रसिद्ध कविता काहीसा असा पावसाचा दुखरा दृष्टिकोन मांडते. कदम साहेबांची शब्दांची निवड, त्यांचे कवितेतून वातावरण निर्मिती करणे म्हणजे लाजवाबच आहे. ते एक शब्दचित्र आपल्या डोळ्यासमोर उभे करतात. आता प्रगती त्यांची मुसळधार पाऊस ही कविता सादर करणार आहे. त्यात त्यांच्या ह्या शब्दचित्र उभे करण्याच्या प्रतिभेचा अनुभव तुम्हाला प्रगती नक्कीच देईल. मुसळधार पाऊस. खिडकीत उभी राहून पहा. मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा. बघ माझी आठवण येते का? हात लांबव. तळहातावर झेल पावसाचं पाणी. इवलस तळ पिऊन टाक. बघ माझी आठवण येते का? वाऱ्याने उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे. डोळे मिटून घे. तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड. समुद्रावर ये. तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा. वाळू सरकेल पायाखाली. बघ माझी आठवण येते का? मग चालू लाग. पावसाच्या अगणित सुया टोचून घे. चालत राहा पाऊस थांबेपर्यंत. तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये. साडी बदलू नकोस. केस पुसू नकोस. पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ. बघ माझी आठवण येते का? दारावर बेल वाजे. दार उघड. नवरा असेल. त्याच्या हातातली बॅग घे. रेनकोट तो स्वतःच काढेल. तो विचारेल तुला तुझ्या भिजण्याचं कारण. तू म्हण घर गळतंय. मग चहा कर. तूही घे. तो उठून पंकज उधास लावेल. तू तो बंद कर. किशोरीचं सही लारे लाव. बघ माझी आठवण येते का? मग रात्र होईल. तो तुला कुशीत घे. म्हणेल तू मला आवडतेस पण तूही तसंच म्हण. विजांचा कडकडाट होईल. ढगांचा गडगडाट होईल. तो त्या कुशीवर वळेल. त्याच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघ. बघ माझी आठवण येते का? यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पाहायला विसरू नको. यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर. यानंतर उशीखाली सुरी घे. झोपी जाण्याचा प्रयत्न कर. येत्या पावसाळ्यात निदान एक दिवस तरी बघ माझी आठवण येते का? क्या बात. क्या बात है. वाह छान. वाह 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 वाह, क्या बात है. वल्लभ, प्रत्येकाच्या मनात 2 मिनिटं. प्रत्येकाच्या मनात कोसळणाऱ्या या पावसाच्या धारा किती वेगळ्या. काही अल्लड, काही अवखळ, कधी प्रियकराच्या आठवणी कातर करणाऱ्या, कधी अगदी पावसालाही आमिष दाखवून लढीवाळ विनवणी करणाऱ्या. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, खोल मनात जपलेला, त्याचे रंगरूपही वेगळे. कोणीतरी म्हटलेच आहे ना,
कॉफी हाऊस प्रत्येक टेबलावरती स्वतंत्र पाऊस. कॉफी हाऊस प्रत्येक टेबलावरती स्वतंत्र पाऊस. सगळ्यांच्या मनातला असा चिंब करणारा पाऊस, असा मनामनात नवरसांची पेरणी करणारा पाऊस प्रत्येकच कवीने त्यांच्या शब्दातून रंगवला आहे. अशाच अनेक जुन्या नव्या कवींना आपण अनुभवणार आहोत. मनातल्या या पावसाच्या धारा अशाच कोसळत राहणार आहेत. या पावसाळ्यात या पावसांच्या सरींबरोबर आम्ही या काव्यसरी तुमच्यासाठी वारंवार घेऊन येणार आहोत. या काव्यधारांखाली चिंब भिजूयात. भेटूयात पुन्हा पुढच्या भागात या आनंदाच्या कट्ट्यावर.